नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सरकारी नोकरीची सुवर्ण संधी इथे उपलब्ध झालेली आहे. नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही इथे आलेलो आहोत. संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्हाला. सर कोणत्या पदांसाठी ही भरती आहे आपण बघूया. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC अंतर्गत नोकरीची नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे का मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, BARC अंतर्गत नोकरी करू इच्छित असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल. तुमच्याच प्रमाणे तुमचे मित्रमैत्रीण, नातेवाईक यापैकी सुद्धा कोणी नोकरीच्या शोधात असेल त्यांना सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सांगा आणि नोटिफिकेशनचा बेल आयकॉन सुद्धा आठवणीने प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याची माहिती तुम्हाला मिळत जाईल. कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच आहे हे BARCचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. संपूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेली आहे. सो डिटेल जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. कोणत्याही प्रकारची फेक जाहिरात किंवा खोटी बातमीही नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही यासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. सो सविस्तर जाहिरात आपण बघूया. वेगवेगळ्या पदांसाठी इथे भरती आहे, वेगवेगळ्या जाहिराती आहे. सो सुरुवातीला पहिली जाहिरात आणि त्यानंतर दुसरी जाहिरात जी आहे ती आपण इथे बघणार आहोत. सो पहिल्यांदा इथे आहे रिक्रुटमेंट फॉर द फार्मासिस्ट ऑन द लोक्युम बेसिस. सो टेम्पररी भरती आहे. फार्मासिस्टसाठी इथे वॅकन्सी आहे. सो भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कंडक्ट अ वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द अपॉइंटमेंट ऑफ अ फार्मासिस्ट. सो थेट मुलाखत होणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची परीक्षा फी तुम्हाला इथे भरायची नाही. थेट मुलाखतीद्वारे सिलेक्शन होईल. फार्मासिस्टच्या जागा आहे. क्वालिफिकेशन आणि डिझायर एक्सपिरियन्स काय आहे बघा. HSC 12 प्लस तुमचा 2 इयर डिप्लोमा इन फार्मसी प्लस 3 मंथ ट्रेनिंग इन फार्मसी प्लस व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज अ फार्मासिस्ट विथ सेंट्रल ऑर अ स्टेट फार्मसी काउन्सिल. सो बी फार्म कॅन्डिडेट, डी फार्म कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. फक्त रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे. काउन्सिलकडून तुमचं PCI कडून नोंदणी आवश्यक आहे. नंबर ऑफ पोस्ट 5 पोस्ट आहेत इथे. एक्सपिरियन्स काय आहे बघा. कॅन्डिडेट विथ एक्सपिरियन्स इन फील्ड विल बी प्रेफर्ड. कंपल्सरी नाही आहे पण ज्यांना इथे एक्सपिरियन्स असणार आहे त्यांना प्रेफरन्स जो आहे यासाठी मिळणार आहे. बेसिक कॉम्प्युटर नॉलेज जे आहे ते इथे गरजेचं असणार आहे. कारण की सॉफ्टवेअर असतात, मेडिसिन तुम्ही जे काही एंट्री करता. सो बेसिक कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला येणं जे आहे ते गरजेचं असणार आहे. सो इसेन्शियल ॲज अ फार्मासिस्ट विल हॅव एंटर अ डिटेल मेडिसिन फॉर द डिस्पेन्स. त्याच्यानंतर आता वेतन किती मिळणार आहे यासाठी बघा. सो मंथली कन्सुलेटेड अमाऊंट जी आहे तुमची 16,720 प्लस तुम्हाला DA ॲडमिसेबल असणार आहे फार्मासिस्ट Aसाठी. पिरियड आहे अपॉइंटमेंट 178 डेज म्हणजे एक 6 मंथ आणि नॉट मोर दॅन 89 डेज ॲट अ वन टाईम. कंत्राटी तत्वावर आहे. एज लिमिट नॉट मोर दॅन 45 इयर. डेट कधी आहे इंटरव्ह्यूची खूप महत्त्वाची आहे. सो हे आहे 15 फेब्रुवारी रोजी तुमचा इंटरव्ह्यू यासाठी होणार आहे. सो सकाळी 10:30 वाजता तुमचा इंटरव्ह्यू जो आहे यासाठी इथे सुरू होईल. सो व्हेन्यू इथे आहे तुमचा इंटरव्ह्यूसाठी कॉन्फरन्स रूम नंबर 2 ग्राउंड फ्लोअर BARC हॉस्पिटल अणुशक्ती नगर मुंबई 400,094. सो रिपोर्टिंग टाइम यासाठी असणार आहे तुमचा कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू रिपोर्ट ॲट 8:30. 8:30ला तुम्हाला इथे रिपोर्ट करायचं आहे. कॅन्डिडेट रिपोर्टिंग आफ्टर 10 विल बी नॉट एंटर. सो त्यानंतर तुम्हाला एंटर केलं जाणार नाही. नोट दिलेली आहे. कॅन्डिडेट ॲडवाइज टू ब्रिंग अ ड्युली फिल्ड ॲप्लिकेशन अलॉंग अ 1 सेट ऑफ अटॅस्टेड कॉपी. त्याच्यामध्ये तुमचे सर्टिफिकेट, ओरिजिनल सर्टिफिकेट, 10वी 12वी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री, व्हॅलिड रजिस्ट्रेशन लागणार आहे. एक्सपिरियन्स, एज्युकेशन क्वालिफिकेशन गरजेचं तुम्हाला असणार आहे. डिव्हिजनल ऑफिस इन हॉस्पिटल विल नॉट अटॅच द सर्टिफिकेट. सो सर्टिफिकेट तुम्हाला अटॅच करून घेऊन जायचे आहे. सो या आहे फार्मासिस्टसाठी. त्याच्याच अंतर्गत BARC इथे एक्सरे टेक्निशियनसाठी आहे. अजून सुद्धा पोस्ट सुद्धा आपण बघू. एक्सरे टेक्निशियनसाठी तुमचं 12वी लागणार आहे विथ सायन्स 60% मार्क प्लस ट्रेड सर्टिफिकेट लागणार आहे तुमचं 1 ड्युरेशन एक्सरे टेक्निशियनमध्ये.
किंवा HSC ओकेशनल कोर्स सर्टिफिकेट मिनिमम 60% विथ एक्सरे टेक्निशियन. एक्सपिरियन्स रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये असेल तर प्रेफरन्स मिळेल. एक पोस्ट आहे 11,700 प्लस, याच्यामध्ये DA ॲडमिसेबल तुम्हाला असणार आहे. सेम कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे 6 मंथसाठी. 16 तारखेला याचा तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. ॲड्रेस सेम आहे, व्हेन्यू, रिपोर्टिंग टाइम सुद्धा इथे सेम असणार आहे. नोट इथे दिलेली आहे तुम्हाला. इफ रिस्पॉन्स इज मोर दॅन 10 कॅन्डिडेट द इंटरव्ह्यू कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड ऑन हायेस्ट पर्सेंटेज इन SSC. सो 10पेक्षा जास्त नंबर जर झाले कॅन्डिडेटचे, सो तुम्हाला 12thला ज्यांना जास्त पर्सेंटेज आहे त्यांना इथे प्रेफरन्स दिला जाईल. रिक्रुटमेंट आहे इथे SAB रेडिओग्राफरच्या पोस्ट आहेत लोकम बेसिसवरती ह्या सुद्धा. सो BSc गरजेचं आहे, रेडिओग्राफी 60% मार्क किंवा BSc 50% मार्क्स प्लस 1 इयर डिप्लोमा इन रेडिओग्राफी, याची सुद्धा एक पोस्ट आहे. 19,500 इथे वेतन आहे प्लस ॲडमिसेबल DA तुम्हाला मिळणार आहे. 16 तारखेला ह्याचाच इंटरव्ह्यू होणार आहे सेम, यासाठी सुद्धा तुम्हाला सेम क्रायटेरिया इथे दिलेला आहे. त्यानंतर इथे पोस्ट आहे पॅथॉलॉजी अंतर्गत. सो यासाठी सुद्धा BSc गरजेचं आहे, DMLT गरजेचं आहे, 60% मार्क्स तुम्हाला गरजेचं आहे. 19,500 प्लस DA ॲडमिसेबल इथे मिळणार आहे. याचा सुद्धा इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे 16 फेब्रुवारी रोजी. टाइम सेम आहे, कॉन्फरन्स रूम नंबर 2 ग्राउंड फ्लोअर BARC हॉस्पिटल अणुशक्ती नगर मुंबई इथे. 8:30ला रिपोर्टिंग करणं तुम्हाला इथे गरजेचं आहे. पुढची इथे पोस्ट आहे रिक्रुटमेंट फॉर CSSD टेक्निशियन. सो यासाठी तुमचं 12वी गरजेचं आहे सायन्स प्लस 3 मंथचा एक्सपिरियन्स ऑर अ ट्रेनिंग इन सेंट्रल स्टराईल सप्लाय डिपार्टमेंट किंवा ऑपरेशन थिएटर अंतर्गत गरजेचं आहे. एक पोस्ट आहे 11,730 प्लस DA असं वेतन तुम्हाला मिळणार आहे. सेम इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे 16 फेब्रुवारी रोजी 10:30 वाजता. सो त्यानुसार तुम्हाला रिपोर्टिंग टाइम दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला इथे जायचं आहे. सो ॲप्लिकेशन फॉर्मॅट इथे दिलेला आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन भरायचे आहे. 1 सेट ओरिजिनल, 1 सेट तुम्हाला ओरिजिनलचा आणि 1 सेट झेरॉक्स कॉपीज लागणार आहे. सो आपण ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट बघूया. सो ही आहे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मेडिकल डिव्हिजन. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट तुम्हाला लिहायचं आहे. सो नेम इथे तुम्हाला लिहायचं आहे, फोटो लावायचा आहे, नॅशनॅलिटी, मॅरिटल स्टेटस, एज, बर्थ हे फार्मसीसाठी तुम्हाला दिलेलं आहे. इथे पूर्ण माहिती तुम्हाला फिल करायची आहे. पर्टिक्युलर तुमचं असेल ते, एज, स्पेशलायझेशन काय असेल ते, डिटेल रिलेटिव्ह एम्प्लॉई जर असेल तर ते लिहायचं आहे तुम्हाला. आणि मार्क डॉक्युमेंट काय काय जॉईन केले ते तुम्हाला इथे डेट आणि सिग्नेचर. सो हा ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट आहे. सेम ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट तुम्हाला इथे दिलेला आहे मेडिकल डिव्हिजनसाठी. सो सेम तुम्हाला फुल नेम, प्रत्येक ह्याच्या पुढे ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. सो इथे दिलेला आहे बघा तुम्हाला, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि क्लिक हिअर टू द डाउनलोड फॉर्म. सो फार्मसीसाठी सेपरेट फॉर्म आहे आणि CSD पॅथॉलॉजी रेडिओग्राफी एक्सरे टेक्निशियनसाठी सेपरेट फॉर्म आहे. सो त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. फॉर्मॅट तुम्हाला दोन्ही पण दिलेले आहेत. हे फॉर्मॅट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळतील. टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता, डाउनलोड करून फॉर्म तुम्ही फिल करू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही जॉईन करू शकता. फॉर्म दोन्ही तुम्हाला टेलिग्रामला आपल्या बघायला मिळतील. ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा अपलोड केली जाईल आणि फॉर्मॅट जो आहे तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सो नक्कीच जे कोणी इलिजिबल आहेत आणि जी नोकरीच्या शोधात आहे सुवर्णसंधीचा फायदा घ्या. तुम्ही इलिजिबल नसाल, तुम्हाला या नोकरीची आवश्यकता नसेल तर व्हिडिओ पुढे शेअर करा. नोकरीची आवश्यकता असणाऱ्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्याच्यामुळे व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.